हा मिक्स भाज्यांचा पराठा बघा एकदम मौसूद झालाय आणि अशी पद्धत वापरली की हा पराठा संपेपर्यंत 24 तास असाच मौसूद राहतो, अजिबात चिवट होत नाही, पातळ होत नाही। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे पौष्टिक रेसिपी आहे। डब्यामध्ये द्या, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता कशासाठी सुद्धा परिपूर्ण आहे। रेसिपी तर खूपच सोपी आहे, चला करूया। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण अगदी मस्त पटकन होणारा, सगळ्यांना आवडेल असा, मुलांनाही आवडेल असा मिक्स वेज पराठा कसा करायचा ते बघतोय। यामध्ये भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत। तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही वापरू शकता। इथं मला ज्या पाहिजेत, मला ज्या मिळाल्या त्या भाज्या मी वापरलेल्या आहेत आणि कुठलंही असं स्टफिंग वगैरे भरत बसण्याची गरज नाहीये, अगदी पटकन तयार होतो। आणि जर तुम्ही सकाळी टिफिनला बनवणार असाल तर आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही हे पीठ तयार करून ठेवलं तर सकाळी पटकन करायला घेऊ शकता। त्यामुळे तुमच्या सोयीसाठी अगदी उपयुक्त व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या तयार करूयात। त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये घ्यायचंय 2 टेबलस्पून तेल। हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ह्या भाज्या करत असताना फार तेल वापरायचं नाही, थोडंच तेल घालायचंय। तेल तापलंय, यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण। इथं फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, जे काही आपण यामध्ये वापरतोय तो एकदम बारीक चॉप करून घ्यायचं। हवं तर तुम्ही चॉपरचा वापर करू शकता। आता हा लसूण आपल्याला थोडा वेळ हलका तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। तर लसूण मस्त परतला। आता यामध्ये घालूयात 1 बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा मी एकदम बारीक कापून घेतलाय। कांदा सुद्धा आपल्याला 1-2-3 मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा 1-2-3 मिनिटं चांगला परतून घेतलाय, खूप डार्क करायचा नाही। आता यामध्ये घालूयात अर्धा कप एकदम बारीक चिरलेला फरसबी, अर्धा ते पाऊण कप एकदम बारीक चिरलेलं गाजर आणि 1 कप एकदम बारीक चिरलेला कोबी। आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि या भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। जर इथं आपण गॅस बारीक ठेवला तर या भाज्या अशा क्रंची राहत नाहीत, मऊ पडतात आणि त्यांना पाणी पण सुटू शकतं। त्यामुळे मोठ्या आचेवर ह्या भाज्या 2-3 मिनिटं परतून घेऊ। तर भाज्या आपण 1-2-3 मिनिटं मोठ्या गॅसवर छान परतल्या। हे बघा अशा अर्ध्या कच्च्या शिजल्या गेलेल्या आहेत। आता यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत। हे बटाटे घालायचे, हाताने असे मॅश करून घाला किंवा किसून घातले तरी चालतील। इथे मी जे भाज्यांचं प्रमाण दिलं ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा अजून तुमच्या काही वेगळ्या आवडीच्या भाज्या असतील तर त्या घातल्या तरी चालतील। बटाटा घातला की यामध्ये घालू अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची। आणि यालाही आता मंद आचेवर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जो आपण बटाटा घातलाय त्याचे काही चंक्स असतील तर ते मोडून घ्यायचे। याला आपण मॅशरने स्मॅश करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं एकजीव करून घेऊ। तर आपण याला मॅशरनेच 2-3 मिनिटं चांगलं मॅश करत करत परतून घेतलं आहे। आणि हे बघा सगळ्या भाज्या छान अशा एकजीव झालेल्या आहेत, अजिबात असे मोठे मोठे तुकडे राहिलेले नाहीत। तर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, साधारण पाव कप कोथिंबीर घातली। याला मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपलं हे भाज्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे, याला संपूर्ण गार करून घेऊ। तर साधारण एक अर्ध्या तासांनी आपलं हे पराठ्याचं मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ मिसळायचं आहे। तर इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेते, त्यातलं मी अंदाजे 1.5 कप सुरुवातीला मिसळलं। आता या पिठापुरतं मीठसुद्धा घालायचं आहे, अर्धा चमचा मीठ घातलं। आता याला चांगलं एकजीव करून घेऊ। तर इथं मी एकूण 2 कप गव्हाचं पीठ वापरलं। आपण जेवढ्या भाज्या घेतल्या तेवढ्या प्रमाणासाठी। तुम्हाला वाटलं की थोडंसं कमी पीठ बसतंय, कमी घातलं तरी चालेल, जास्त झालेलं आहे पीठ आणि पीठ कोरडं होतं असं वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊ शकता। मी अगदी चमचाभर पाणी घेते, गरज लागली तर पाणी घ्या, नाही लागली तर असंच आहे त्या मिश्रणामध्ये मळून घ्या।
पण हे पीठ आपल्याला खूप सैल करायचं नाही. तर इथं आपलं हे पीठ भिजून तयार झालं आहे. आता याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि हे तेल लावून याला एक 10 ते 15 मिनिटं असंच भिजवत ठेवूयात. तुम्ही लगेचही करायला घेऊ शकता, पण पीठ भिजलं तर पराठे अजून छान मऊसूत होतील. तर याला एक 15 मिनटं झाकून ठेवू. तर 15 मिनटांनी पीठ भिजल्यानंतर त्यातला एक छोटा गोळा काढला. गव्हाचं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला याला दुमडत वगैरे बसण्याची गरज नाही आहे. अगदी सहज पटपट हे पराठे लाटले जातात. तर हे पराठे बघा दिसायलासुद्धा छान असे रंगीबेरंगी दिसतात. सगळे कलर्स आहेत याच्यामध्ये आणि लाटायलासुद्धा सोपे जातात. हे जे सारण आहे ते रात्रीच करून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा वर ठेवा जर थंडी असेल तर, आणि सकाळी उठून गव्हाचं पीठ मिसळा आणि पराठे लाटा. तर आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. फार मी जाड ठेवला नाही किंवा अगदीच पातळ केला नाही. याला भाजून घ्यायचं आहे. तर तव्यावर थोडंसं साजूक तूप लावलं आहे, तुम्ही तेल लावलं तरीही चालेल. तवा चांगला तापला, पराठा टाकायचा आणि आपले नेहमीचे मेथीचे किंवा बाकीचे पराठे किंवा चपाती कशी शेकतो अगदी तसंच छान दोन्ही बाजूने याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी तूप लावलं आहे, तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर लावलं तरीसुद्धा चालेल, जे तुम्हाला तुमच्या मुलांना आवडतं तशा पद्धतीने. तर इथं आपण भाज्या ऑलरेडी भाजून घेतलेल्या आहेत, म्हणजेच परतून घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण बटाटा वापरला आहे, त्यामुळे हे पराठे खूप मऊसूत होतात आणि चवीलासुद्धा खूप खमंग लागतात. तुमच्या मुलांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही या पराठ्यामध्ये इतक्या प्रकारच्या भाज्या वापरलेल्या आहेत. तर पराठा मस्त खरपूस शेकला गेला आहे. पुन्हा मी थोडंसं तूप लावते आहे. पराठा काढून घेऊयात आणि उरलेले पराठे असेच करून घेऊ. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त पौष्टिक आणि इतका मऊसूत आणि खूप वेळ तसाच मऊसूत राहणारा मिक्स व्हेज पराठा केला. भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, चवीलासुद्धा चांगला लागतो आणि मुलांना द्यायलासुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे. रात्रीच्या वेळी ते सारण करून ठेवा, सकाळी उठून गव्हाचं पीठ मिसळून तुम्ही पटकन डब्यासाठी देऊ शकता, नाश्त्यासाठी करू शकता. करून बघा ही रेसिपी. लोणचं, सॉस असेल किंवा चटणीसोबत खूप छान लागतो. करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या मुलांनी हा पराठा खाल्ल्यानंतर काय रिप्लाय दिला. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.